नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे. तो म्हणजे क्लास 10th इंग्लिश क्वेश्चन बँकमधील जो सेक्शन नंबर 3 आहे पोएट्री 10 मार्क्ससाठी. तर त्याच्यावर आधारित ह्या क्वेश्चन बँकमध्ये जेवढे पण क्वेश्चन विचारले आहेत तर त्या सर्वांची सोल्युशन आज आपण ह्या एका वन शॉट व्हिडिओमध्ये बघणार आहे. मित्रांनो, मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अशा काही टिप्स अँड ट्रिक्स देणार आहे. जर तुम्हाला एक्झाममध्ये या सेक्शन पोएट्रीवर आधारित कोणताही प्रश्न विचारला तर तुम्ही त्याचा ॲन्सर डोळे झाकून एका मिनिटात लिहू शकाल. सो त्यासाठी व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही ह्या आधीचे माझे क्वेश्चन बँकवर आधारित व्हिडिओ बघितले नसतील तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल, तिथून तुम्ही सगळे बघून घ्या. सो वेळ न गमावता मी आपल्या टॉपिकला सुरुवात करतो. बघा, सेक्शन नंबर 3 10 मार्क्ससाठी असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न विचारला जातो, पोएम रीड करावं लागते आणि त्याच्यावर आधारित बेस क्वेश्चन आहे. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज 5 मार्क्ससाठी आहे. त्यासाठी अगोदर आपल्याला एक पोएम दिलेली बघा, बास्केट फुल ऑफ मूनलाईट, त्याच्यावर आधारित ॲक्टिव्हिटी आहे. तर तुम्ही ऑलरेडी पोएम वाचली असेल. आपण आता डायरेक्ट क्वेश्चनकडे वळू. A1 क्वेश्चन दिलेला आहे बघा, राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे खाली दिलेले हे जेवढे पण स्टेटमेंट आहे ते ट्रू आहेत का फॉल्स आहेत, आपल्याला काय करायचे ते सांगायचे आहेत, राईट करायचे. पहिलं बघा स्टेटमेंट आहे, द चाइल्ड वॉन्ट्स टू सो द सीड्स ऑफ मूनलाईट बिहाइंड हिज हाऊस. म्हणजे जो चाइल्ड आहे या पोएममधला, तर त्याला ते सीड ऑफ मूनलाईट काय करायचे, त्याच्या घराच्या मागं सो करायचे, पेरायचे आहेत. ठीक आहे. तर मला सांगा आता हे स्टेटमेंट बरोबर येईल का? जर आपण पोएमला बघितलं तर पोएममध्ये बघा काय दिलेलं आहे. आपल्या पोएमचं अगोदर निरीक्षण करायचं बघा. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साईड्स ऑफ पॅथ आय वॉन्ट टू सो स्मॉल अँड स्मॉल मून्स ऑफ लाईट. म्हणजे तो मुलाला त्याच्या सिटीपासून तर विलेजपर्यंत रस्त्याच्या साईडला काय करायचे, हे मूनलाईटचे सीड्स इथे पेरायचे आहेत. बट आपल्या स्टेटमेंटमध्ये रॉंग दिलेलं आहे, घराच्या मागं दिलेलं आहे, म्हणून हे स्टेटमेंट रॉंग असेल, फॉल्स असेल, फॉल्स लिहायचं. ठीक आहे. नंतर आहे बघा, द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. म्हणजे जे सर्व विलेज आहे या मुलांच्या गाव समजा, तर ते काय जातं, वर्क करण्यासाठी सिटीला जातं. सो हे स्टेटमेंट करेक्ट म्हणजे ट्रू लिहायचं आपण. बिकॉज बघा, तुम्हाला प्रूव्ह पण करून देतो, द होल विलेज गोज टू सिटी टू डेली टू वर्क. बरोबर आहे, म्हणून याचा अर्थ स्टेटमेंट ट्रू आहे. बरोबर. याच्या म्हणजे ट्रिक काय, फक्त जे तुम्हाला स्टेटमेंट दिलं असेल ट्रू फॉल्सचं, ते पोएम रीड करायची आणि त्याच्यात तुम्हाला दिसतं का ते तशा टाईपचं, तरच त्याच्यावर तुम्ही डिसाईड करायचं, समजून घ्यायचं. नंतर थर्ड नंबरचा बघा, व्हेन फादर रिटर्न्स होम द चाइल्ड इज अस्लीप. म्हणजे जेव्हा त्याचे वडील घरी येतात तो मुलगा झोपलेला असतो. हे स्टेटमेंट आता ट्रू आहे, करेक्ट आहे. बिकॉज बघा, व्हेन माय फादर होम रिटर्न्स होम आय एम अस्लीप. म्हणजे तो मुलगा म्हणतो, जेव्हा माझे वडील कामावून येतात तेव्हा मी झोपलेलो असतो. सो त्याच्यामुळं हे अकॉर्डिंग टू पोएम हे स्टेटमेंट ट्रू आहे. आता तुम्हाला क्वेश्चनमध्ये ट्रू फॉल्स विचारले म्हणून ट्रू लिहायचं, करेक्ट नाही, ट्रू लिहायचं तिथं, ट्रू. ठीक आहे, समजलं. म्हणजे पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आपलं झालेलं आहे ते ट्रू फॉल्सचं. तुम्हाला याची PDF पण भेटून जाईल. PDF ची लिंक पण लवकरात लवकर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल मी, डोंट वरी. नंतर बघा, कंप्लीट द वेब डायग्राम. आता द चाइल्ड विशेस टू सो द सीड्स ऑफ मूनलाईट बिकॉज. म्हणजे ह्या जो चाइल्ड आहे ते चाइल्डला जे सीड्स ऑफ मूनलाईट आहेत ते सो करायचे, पेरायचे. त्याचं रिझन आपल्याला 2 बॉक्समध्ये लिहायचं आहे. आता त्याचं रिझन लिहू आपण. बघा बघा तुम्हाला इथं दिसतं असेल बघा, स्क्रीनवरती तुम्हाला पेज त्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, मी लिहिलेलं आहे, द चाइल्ड विशेस टू सो द सीड्स ऑफ मूनलाईट. रिझन 2 आहे बघा, टू लाईट द रूट फ्रॉम सिटी टू विलेज. म्हणजे जो रस्ता आहे त्या मुलाच्या सिटीपासून तर विलेजपर्यंत, तर त्याला लाईट करण्यासाठी, उजाळ करण्यासाठी त्याला पेरायची. नंबर 2चं रिझन आहे आपल्या पोएममध्ये दिलेलं आहे बघा, द रूट इज फुल स्नेक्स अँड कॉर्फिन्स. म्हणजे तो जो रस्ता आहे तो पूर्ण काय डेंजर आहे, स्नेक्स अँड कॉर्फिन्सनं भरलेला आहे. सो त्याच्यासाठी त्याला काय करायचे, ते मून ऑफ सीड लाईटचे पेरायचे आहे, शो करायचे आहे. ही PDF आहे बघा, मी इथं तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये सर्व मी एका याच्यामध्ये मांडलेलं आहे. नंतर बघा तुमच्या स्क्रीनवरती दिसेल तुम्हाला, नेम द फिगर्स ऑफ स्पीच फ्रॉम द लाईन. आपल्याला एक 1 मार्कचा क्वेश्चन आहे हा. इथे दिलेलं आहे आपल्याला, ओ मून गिव्ह मी मूनलाईट, ही लाईन आहे. तर आपल्याला सांगायची कोणता फिगर्स ऑफ स्पीचमधली आहे. जर तुम्ही शिकले असेल फिगर्स ऑफ स्पीच, तर तुम्हाला कळेल की जेव्हा आपण डायरेक्टली एखाद्या गॉडला किंवा मग मूनला, सनला काय करतो, जेव्हा रिक्वेस्ट करतो किंवा काही ना असं म्हणजे संवाद साधण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तिथं ॲपॉस्ट्रॉपी येते. ठीक आहे ना, ॲपॉस्ट्रॉपी. काही ॲपॉस्ट्रॉपी आपल्या बुकच्या फर्स्ट पेजला दिलेलं आहे. तिथं मी सांगायच्याऐवजी तुम्ही जर तिथं व्यवस्थित बघितलं तुम्हाला आणखीन समजेल. ॲपॉस्ट्रॉपी याचा आन्सर येईल. ठीक आहे ना. डायरेक्ट काय करते, गॉडला किंवा मूनला काय करते, डायरेक्टली तो म्हणजे इमॅजिन करते, बोलत आहे. नंतरचं बघा, ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. आता हा प्रश्न बी मार्काचा डेफिनेटली आपल्या एक्झाममध्ये विचारला जातो आणि तुम्ही हा प्रश्न बायहार्ट करून ठेवायचा समजून. त्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट ॲप्रिसिएशन विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स. म्हणजे आपल्याला एक पोएम दिलेली आहे, तर त्या पोएमचं ॲप्रिसिएशन करायचं आहे. तर आपल्याला 5 मार्कला आहे, याच्यासाठी आपल्याला 5 पॉईंट दिले जातील.
टायटल, नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम, फिगर्स ऑफ स्पीच आणि थीम ऑर सेंट्रल आयडिया. आता मी तुम्हाला इथे टिप्स देतो कसं लिहायचं. सगळं तुमच्या हातात 2 मार्क्स इथं. तुम्हाला अगोदर काय दिलं जातं बघा, जी पोएम दिली त्याचं टायटलसुद्धा इथं दिलं जातं बघा, द स्टॉपिंग बाय वुड्स ऑन स्नोवी इव्हिनिंग. सगळ्यात अगोदर तुम्हाला टायटल विचारलेलं आहे, मग याचं टायटल केलं याचं स्टॉपिंग बाय वुड्स ऑन स्नोवी इव्हिनिंग, हे त्याचं टायटल. अर्धा मार्क्स पडला तुम्हाला इथं, करेक्ट. नंतर पोएटचं नेम लिहायचं आपल्याला. काय करायचं, त्या पोएटचं नेम. तर इथं जर तुम्ही पोएमच्या खाली गेले तर इथे तुम्हाला पोएटचं नेम दिलं जाईल, रॉबर्ट फ्रोस्ट किंवा आणखीन जी पोएम असेल त्याचं. तर ते नेम तुम्ही इथं लिहायचं, पोएट, नेम ऑफ द पोएटच्या समोर काय लिहायचं, नेम ऑफ द पोएट. म्हणजे तुम्हाला एक मार्क ऑलरेडी दिलेला असतो, 1 मार्क्स पडला तुम्हाला, बँकेत जमा झाला. आता राईम स्कीम आहे. आता राईम स्कीम कशी तयार करायची बघा, त्याच पोएमचं ॲप्रिशिएशन बघा तुम्हाला माझ्या नोटबुकच्या पेजवरती आहे. तर टायटल वगैरे लिहिलं सगळं. आता राईम स्कीम बघा, तर तो जो स्टांजा आहे तर त्याचे 4 स्टांज आहे, तर त्या 4 स्टांजाला स्पेशल राईम स्कीम आहे. फर्स्ट स्टांज आहे त्याला राईम स्कीम आहे AABA, ठीक आहे. सेकंड स्टांज आहे त्याला राईम स्कीम आहे BBCB, बरोबर. थर्ड स्टांजा आहे त्याचा राईम स्कीम बघा CCDC, हा त्या थर्ड स्टांजाचा राईम स्कीम आहे. त्याच्यानंतर फोर्थ स्टांजा दिलेला आहे बघा, त्याचा राईम स्कीम आहे DDDD. आता राईम स्कीम कसा आला, हा कसा तयार केला मी, तो तुम्हाला अगोदर मी स्क्रीनवरती व्यवस्थित सांगतो. तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, अगोदर बघून घ्या मी कसं लिहिलेलं आहे. काय करायचं बघा, जेव्हा पण राईम स्कीमवर विचारलं तर सगळ्यात अगोदर त्या लाईनचा लास्ट वर्ड घ्यायचा बघा. नो. आता इथं काय, नो वर्ड लास्ट. तर याचा लास्ट वर्ड नो आहे बघा, नो. नोला A नंबर द्यायचा, स्टार्टिंगला अगोदर A नंबर द्यायचा. नंतर त्याच्या खालच्या ओळीमधलं दो बघायचं, दो. तर या दोचा उच्चार नो सारखा येतो का यस, नो दो. म्हणून या दोला पण नोचा नंबर A द्यायचा. नंतर बघायचं हेअर, जो वर्ड आहे हेअर, त्याच्या खालच्या ओळीतला हेअर. तर ह्या हेअरचा उच्चार का या नो आणि दो सारखा येतो का, नाही येत, म्हणजे हा डिफरंट आहे उच्चार, म्हणून याला B नाव द्यायचं, AAB. नंतर स्नो पाहायचं, स्नो. आता स्नो ह्या वर्डचा उच्चार ह्या नो आणि दो सारखा येते, ठीक आहे, नो आणि दो. मग ह्या नो आणि दोला कोणता नंबर आहे, A नंबर आहे, म्हणून याला पण A नंबर द्यायचा. म्हणजे फर्स्ट स्टँजाची राईम स्कीम काय झाली, AABA झाली, ठीक आहे. म्हणजे अशाच पद्धतीनं प्रत्येक स्टँजाला आपण राईम स्कीम द्यायची आणि लिहायची, म्हणून त्याचं ॲन्सर तिथं आलेलं आहे ते. समजलं. म्हणून आपण हे राईट केलेलं आहे असं. याला कॉमन राईम स्कीमने याला प्रत्येक स्टँजाला वेगळी. नंतर फिगर्स ऑफ स्पीच लिहावं लागतं आपल्याला, त्याला पण मार्क्स आहे. तर याच्यामध्ये फिगर्स ऑफ स्पीच कोणकोणते यूज झालेलं आहे आता बघा, इथं लिस्ट लिहिलेलं आहे मी. ॲलिट्रेशन, रिपिटेशन, हायपरबोल, मेटाफॉर, इन्व्हर्जन. तर परीक्षेमध्ये आपल्याला यापैकी कोणताही एक लिहायचा, आपल्याला मार्क्स पडून जातो, ठीक आहे ना. ॲलिट्रेशन कसं आलं, एकदम सिम्पल आहे. ॲलिट्रेशन म्हणजे काय, तर जी लाईन राहते त्याच्या स्टार्टिंगला काय होती, शब्दांची पुनरावृत्ती होते, शब्दांची नाही, सॉरी, लेटरची, ठीक आहे ना. बघा इथं रिपिटेशन, ॲलिट्रेशन बी येईल, कारण बघा W, हुचं W, वूडचं W, त्याच्यानंतर धीज, याचं W, याचं T, त्याच्यानंतर याचं I, याचं इथं आहे. सो दॅट इथं ॲलिट्रेशन पण जर तुम्ही एक जरी लिहिलं सो आपल्याला इथं मार्क्स पडतात, नाही परंतु मी तुम्हाला खूप सारी लिस्ट दिलेली ती लिस्ट. नंतरचं थीम, सेंट्रल आयडिया लिहावं लागते, याला 2 मार्क्स आहेत, थीम आणि सेंट्रल आयडियाला. आता हा थीम आणि सेंट्रल आयडिया कसा लिहायचा, तो तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे. त्या पोएमचा नेमका थीम काय आहे, म्हणजे मध्य गाभा काय आहे, त्याचं मेन इंटेन्शन काय दिलेलं आहे, किंवा त्यात नेमकं समराईज करून लिहायचं आपण त्याला, ठीक आहे ना, शॉर्टमध्ये. तर बघा एकदम सोप्या पद्धतीने मी याचा थीम आणि सेंट्रल आयडिया तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा, दिस पोएम इज डिस्क्रिप्शन ऑफ लिटल इन्सिडेंट हॅपनिंग इन अ स्नोवी इव्हिनिंग. म्हणजे ही पोएम काय, एक लिटल जो एक स्मॉल इन्सिडेंट घडलेला आहे स्नोवी इव्हिनिंगमध्ये, तर त्याचं डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे, ठीक आहे. नंतर सांगितलेलं आहे बघा, ॲज द ट्रॅव्हलर द पोएट इज फॅसिनेटेड बाय द ब्युटिफुल सीन इन द वुड्स. म्हणजे एक सिम्पल ट्रॅव्हलरसारखं किंवा ॲज अ ट्रॅव्हलरसारखं जो पोएट आहे तो त्या जो वुड्स आहे, वुड्स म्हणजे जंगल, लाकडणे जंगल जे आहे, तर त्या जंगलच्या ब्युटीला काय झालं, तो इम्प्रेस झालेला आहे त्या जंगलच्या ब्युटीनं. सो त्याच्यामुळं बघा, ही ॲप्रिशिएट द ब्युटी अँड द वंडर ऑफ नेचर. सर त्याला ती ब्युटी आणि नेचरचं वंडर काय झालेलं आहे, आवडलेलं आहे, तो ॲप्रिशिएट करत आहे. मग त्याला हे सर्व बघण्यासाठी काय करायचं आहे, थांबायचं आहे, ठीक आहे, इम्प्रेस झाल्यामुळं. परंतु तो तिथं थांबू शकत नाही. किती सिंपल पद्धतीने मी तुम्हाला याचा थीम आणि सेंट्रल आयडिया दिला. सो अशाच पद्धतीनं प्रत्येक पोएमचा लिहायचा आहे तुम्हाला थीम आणि सेंट्रल आयडिया. झालेलं बरोबर बघा. मग ह्या आपण पोएमचं सर्व ॲप्रिशिएशन बघितलं बघा, वन शॉटमध्ये. तुम्ही याचं म्हणजे स्क्रीनशॉट बी काढू शकता. आणि फिगर्स ऑफ स्पीचचं सांगितलं मी तुम्हाला, ॲलिट्रेशन, रिपिटेशन, हायपरबोल, मेटाफॉर, इन्व्हर्जन, कोणतंही एनिवन तुम्ही लिहायचं, ठीक आहे. कंप्लीट क्वेश्चन. आता तोच क्वेश्चन आहे बघा, इंग्लिश ॲक्टिव्हिटी सेट 2, ठीक आहे. फर्स्ट ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाली. सेक्शन 3 पोएट्री, यातलं पण 10 मार्क्स आहे. परत दुसरी पोएम दिलेली इथं. काय करायचं आपल्याला, एक पोएम दिलेली आहे, द वर्ड इज माइन, याला वाचायची आणि याच्यावर आधारित सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची, अगोदर जसं दिलं. तर याचे पण एकदम सिंपल पद्धतीने 5 मार्कला आहे बघा. A1 दिलेला आहे, मॅच द फॉलोइंग. फर्स्ट विचारलेलं आहे, द पोएट स्टॉप टू बाय. आणि सेकंडमध्ये आपल्याला याच्यातून आता सगळ्या याचे आन्सर आपल्याला निवडायचे, त्यासाठी अगोदर पोएम व्यवस्थित वाचायची. आता बघा, द पोएम स्टॉप टू बाय म्हणजे जो पोएट आहे ह्या पोएमचा,
तर तो थांबला विकत घेण्यासाठी. आता काय विकत घेण्यासाठी थांबला, जर आपण वाचलं बघा तरी आपल्याला कळेल की बी नंबरचं ऑप्शन येते. वनचं बी आहे काय, सम स्वीट, म्हणजे काही स्वीट घेण्यासाठी तो काय झाला तिथं थांबलेला आहे, हे त्याचा आन्सर आहे. नंतर बघा, द लॅड हु वॉज सेलिंग स्वीट, म्हणजे जो लॅड होता, जो मुलगा होता जो की ते स्वीट विकत होता, तर तो कसा होता, तर काम अँड ब्लाइंड, म्हणजे तो शांत होता आणि आंधळा होता. शांत आणि आंधळा होता, ठीक आहे ना, लक्षात घ्यायचं. बघा इथे पण दिलेलं आहे तुम्हाला, बघा ही सिम सो काम, त्याच्यानंतर जो लॅड होता तो, आणि जो पोएट बघा, आय स्टॉप टू बाय सम स्वीट, म्हणजे मी म्हणजे पोएट म्हणते मी स्वीट घेण्यासाठी थांबलो, म्हणजे याच्यामुळं मी तुम्हाला प्रूव्ह पण करून दिला आन्सर कसं आलं. नंतर बघा, द पोएट सेज द वर्ल्ड इज माइन, म्हणजे जो पोएट होता त्यानं, त्या पोएटनं काय सांगितलं की हे जे जग आहे ते माझं जग आहे. कारण बिकॉज याचं कारण काय की ही कॅन एक्सपिरियन्स द ब्युटी अँड द गिफ्ट्स, म्हणजे तो सर्व ब्युटी आणि गिफ्ट्स काय करू शकत होता, एक्सपिरियन्स करू शकत होता. कारण त्याने सर्व जे एक्झाम्पल बघितले वरची, तो त्या आंधळ्या ब्लाइंडला भेटला, त्याच्यानंतर त्यानं ती सिल्कन हेअरवाली जी मुलगी बघितली होती, तिचं पाय म्हणजे लेखिकेने, सॉरी ठीक आहे लेखिका आहे ती, तर लेखिकेने, तर तिचा लेग काय होता थोडासा म्हणजे प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळं त्याच्या सर्वहून त्याला कळालं की आपल्याकडे सर्व गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळं मी सो लकी, आणि हे सगळं जग काय मग माझं आहे. ठीक आहे ना, याच्यातून आपण पॉझिटिव्ह एनर्जी पण घ्यायची पोएममधून. नंतरचा प्रश्न आहे, द पोएट टॉक टू लॅड हु वॉज सेलिंग स्वीट सिम, म्हणजे जो पोएट होता, तो जो पोएट त्या मुलाला बोलला, जो मुलगा तो स्वीट विकत होता, मग तो मुलगा बोलला, तो काय बोलला बघा, वॉज व्हेरी थँकफुल टू स्पीकर, म्हणजे तो का स्पीकरचा काय, तो एकदम थँकफुल आहे, वॉज व्हेरी थँकफुल, म्हणजे तो मुलगा, त्या मुलाच्या एक्सप्रेशनवरून असं वाटत होतं की त्याला त्या पोएटला म्हणजे थँक्यू म्हणायचं, किंवा मग वॉज व्हेरी थँकफुल टू स्पीकर, एवढं लक्षात ठेवायचं, बाकी 12 भानगडी लक्षात नाही ठेवायच्या. समजलं, मग याचा आन्सर एकदम सिम्पल. ओके. नंतरचा प्रश्न बघा, ए टू कम्प्लीट द फॉलोइंग वेग डायग्राम. आता द यंग गर्ल ऑन द बस, म्हणजे जी बसमध्ये जी यंग गर्ल होती, आता इथं आपल्याला दिलेलं आहे, आपल्याला कंप्लीट करायची, 2 मार्कला आहे. वॉज म्हणजे कशी होती ती, ठीक आहे ना, कशी होती, तर इथं दिलेलं आहे बघा, लवली गर्ल, बघा टुडे आय ऑन बस आय सॉ लवली गर्ल, म्हणजे ती कशी होती, वॉज अ लवली गर्ल विथ सिल्कन हिअर, इथं लिहू शकता तुम्ही, वॉज अ लवली गर्ल विथ सिल्कन हिअर, ठीक आहे. नंतर वॉज, परत वॉज दिलेली आहे, मग कशी होती, तर एकदम सिम्पल आहे बघा, वॉज सो फेअर, म्हणजे ती एकदम गोरी होती, वॉज सो फेअर, इथं तुम्ही 2 नंबरला वॉज सो फेअर लिहू शकता, किंवा मग शी सिम सो गे, म्हणजे इथे लिहू शकता वॉज सो गे, ठीक आहे ना, हे 2 झाले. आता तुम्हाला मी स्क्रीनशॉट काढायला पण स्क्रीनवरती येतो, डोंट वरी. नंतर हॅड आहे बघा, हॅड. आता द यंग गर्ल ऑन द बस हॅड, म्हणजे ती काय होती, कशी होती, तर तिला 1 लेग नव्हता बघा, शी हॅड 1 लेग, शी हॅड नो 1 लेग, सॉरी शी हॅड 1 लेग, म्हणजे तिला एकच लेग होता, मग इथे लिहायचं 1 लेग, ठीक आहे, 1 लेग लिहिला. त्याच्यानंतर हॅड ओरन ओव्हर अ क्रच, म्हणजे तिने काय एक क्रच ओव्हर केला होता, म्हणजे इथं हॅड ओव्हर अ क्रच, हे तुम्ही लिहायचं. बघा तुम्हाला सोपं होण्यासाठी मी तुम्हाला इथं स्क्रीनशॉट काढायला पेज पण दिलं. द यंग गर्ल ऑन द बस वॉज, बघा सो लवली गर्ल सिल्कन हेअर वॉज सो फेअर हॅड 1 लेग आणि हॅड ओव्हर अ क्रच, हे असे लिहायची, तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढा, ठीक आहे ना, स्क्रीनशॉट काढत त्याला प्रत्येकाची, मी जसं जसं सांगतो तुम्हाला सोपं जाईल. म्हणजे इथं आपले 2 मार्क्स कंप्लीट झालेले आहेत. बघा मी तुमच्यासाठी मेहनत केलेली आहे, त्याला एका याच्यावरती तुम्हाला सोपं जाण्यासाठी मी स्क्रीनशॉट काढण्यासाठी एका कागदावर पण तुम्हाला लिहून दिलेलं आहे. ओके, फक्त तुम्ही आता माझ्यासोबत बी विथ मी. नंतर ए टू झाला आपला. आता ए 3 बघा, राईट द रायमिंग वर्ड फ्रॉम द अबो स्टांजाज फॉर, मग आपल्याला काय करायचं, याला रायमिंग वर्ड लिहायचे आहेत. काय करायचे, रायमिंग वर्ड. बघा 1 नंबरला हेअर दिलेलं आहे, 2 नंबरला ब्लाइंड दिलेलं आहे. आता हेअरचा रायमिंग वर्ड काय आहे बघा, एकदम सिम्पल आहे. बघा इथे हेअर दिलेलं आहे, हेअर फेअर का रायमिंग वर्ड, म्हणजे सारखा उच्चार, फेअर लिहायचं, ठीक आहे, फेअर लिहिला. नंतर ब्लाइंडचं काय येईल, काइंड येईल बघा, तुमच्या क्वेश्चनमध्ये काइंड दिलेलं आहे, काइंड कुठं दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे बघा, हे ब्लाइंड इथं काइंड, त्याच्यामुळे हे आन्सर द्यायचं, 1 मार्क्स कट पक्का. त्याच्यानंतर आपल्याला बी दिलेलं ॲप्रिशिएशन आहे 5 मार्काला, द ट्विन्स पोएमवरती आहे ॲप्रिशिएशन. मग आता ॲप्रिशिएशनला पॉईंट दिलेले आहे, मी ट्रिक काय सांगितली तुम्हाला, बघा अगोदर टायटल लिहायचं, इथं अर्धा मार्क आहे. टायटल लिहायला अगोदर ऑलरेडी आपल्याला टायटल दिलं जातं क्वेश्चनमध्ये, काय दिलं जातं, टायटल ऑलरेडी दिलं जातं बघा. इथं पण काय टायटल दिलेलं आहे, द ट्विन्स, म्हणजे याला अर्धा मार्क तुम्ही ऑलरेडी तुमच्या बँकेत जमा होतो, ते लिहायचं, फक्त माइंड यूज करायचं, ठीक आहे. नंतर तुम्हाला नेम ऑफ द पोएट, आता नेम ऑफ द पोएट इथे बघा, जर तुम्ही खाली निरीक्षण केलं तर तुम्हाला हेनरी स्टॅनब्रूक लेक दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला प्रत्येक पोएमला असं खाली रायटर दिला जाईल, किंवा पोएट दिला जाईल, तो लिहायचा, म्हणजे इथे 1 मार्क्स कंप्लीट झाला. आता इथं राईम स्कीम लिहायचं, या पोएमचा राईम स्कीम लिहायचा आहे. तो राईम स्कीमला मी तुम्हाला ट्रिक काय सांगितली होती,
बघा राईम स्कीमला मी ट्रिक सांगितली होती तुम्हाला. माझं ते थोडं स्टोरेज फुल झालं त्यामुळे मेसेज आला आता. हिचं जे हे तुम्हाला लास्ट वर्ड बघा, लाईम दिलेला आहे किंवा लिम दिलेला आहे. लिमला ए नाव द्यायचं. ब्रदर आहे, ब्रदरला ब्रदर आणि लिमचा उच्चार सारखा नाही म्हणून ब्रदरला बी नाव द्यायचं. त्याच्यानंतर हिमला काय लिम आणि हिम सारखा उच्चार आहे, मग हिमला पण ए नाव द्यायचं. ठीक आहे, ए बी ए. नंतर ॲनॉदर दिलेलं आहे. ॲनॉदरचा उच्चार ब्रदर सारखा आहे, ब्रदरला नंबर बी आहे म्हणजे याला पण बी नंबर द्यायचा. म्हणजे ए बी फर्स्ट स्टांजाचा काय पण राईम स्कीम आहे. फर्स्ट स्टांजा आहे ए बी. नंतर सेकंड स्टांजा बघा, किन दिलेला आहे. किनला ए नाव द्यायचं. नंतर पीच आता एक मिनिट मी रफ करतो. हां, आता सगळं व्यवस्थित होईल. किनला ए द्यायचं. पीचचा आणि किनचा उच्चार सारखा नाही म्हणून पीचला बी द्यायचं. किंवा वन मिनिट याला सी नाव दिलं तरी नो प्रॉब्लेम. याला सी नाव द्यायचं, नवीन स्टांजा आहे म्हणून. किनला परत इथं सी द्यायचं. पीच आणि किनचा उच्चार सारखा नाही म्हणून याला डी द्यायचं. मग किन आणि ट्विनचा सारखा आहे म्हणून याला सी द्यायचं. आणि विच आणि पीचचा सारखा आहे म्हणून याला सी डी. ठीक आहे, म्हणजे याची राईम स्कीम काय होईल मग बघा. याची राईम स्कीम टोटल आता हीच राईम स्कीम चालते. ए बी सी डी. ठीक आहे, ए बी सी डी राइम स्कीम झाली याची. समझ आपलं ट्रिक है. उसके बाद में दिया है आपको फिगर्स ऑफ स्पीच लिखने का है, कौन सा भी फिगर्स ऑफ स्पीच. सो फिगर्स ऑफ स्पीच जर तुम्ही आता कोणतं लिहू शकता, इथं ॲलिट्रेशन लिहू शकता. ठीक आहे ना. काही उच्चार बघा, ॲलिट्रेशन का लिहायचं, पहिल्या ओळीतच ॲलिट्रेशन बघा. फॉर्मचा एफ बघा, फीचरचा एफ घ्या, फेजचा एफ घ्या. म्हणजे काय झालं, प्रत्येक वेळेस स्टार्टिंगचा जो लेटर आहे तो रिपीट झालेला आहे, त्याच्यामुळे तो काय येईल ॲलिट्रेशन एक लिहिलं बस झालं. याच्यानंतर ॲनॉदर हायपरबोलचा पण यूज केलेला आहे द ट्विन्समध्ये. हायपरबोल म्हणजे अतिशोक्ती अलंकार, कारण इथे सांगितलेलं आहे माय ब्रदर बिकेम माय वाईफ, म्हणजे ब्राईड असं काहीतरी दिलेलं नाही. तर बघा इंटेरियर ब्रदर बिकेम माय ब्रदर्स वाईफ. सो हे काय हायपरबोल दिलेले आहे सगळे, त्याच्यामुळे हायपरबोल लिहा तुम्ही किंवा ॲलिट्रेशन लिहा, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, झालं. इथं किती याचा 1 मार्क्स कंप्लीट. राईम स्कीमचा 1 मार्क, 2 मार्क आणि याचा 3 मार्क. म्हणजे 3 मार्क्स ऑलरेडी आपल्याला हातात असतात. आणि सेंट्रल आयडिया काय लिहायची, थीम अँड सेंट्रल आयडिया एकदम सिम्पल आहे. आता थीम अँड सेंट्रल आयडिया कशी लिहायची याची तर आपण सांगू शकतो बघा. द पोएट डिस्क्राइब्स द प्रॉब्लेम फेस इन हिज टोटल लाईफ बिकॉज ऑफ द ट्विन्स. ठीक आहे ना, ट्विन्समुळं त्यांना काय काय प्रॉब्लेम फेस केले आणि याच्यात सांगितलेले आहे. मग तुम्ही याच्यात सांगू शकता की बघा की त्याचा ब्रदर चुकी करायचा तर लेखकाला मार खावा लागायचा, त्याच्यामुळं असं काहीतरी. आणि डोंट वरी, मग याचं मी थीम अँड सेंट्रल आयडिया याच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. ठीक आहे ना. आणि त्याची मी लिंक PDF लिंक पण तिथं अपलोड करेल. फक्त ओनली ॲप्रिसिएशन तिथं मी अपलोड करेल. ठीक आहे ना, किंवा लिहून पाठवेल तिथं. बघा मग आपला हा जो ट्विन्स म्हणजे आपला जो टोटल सेक्शन 3 होता पोएट्रीवरचा, तो टोटल एंड झालेला आहे. तर याचं सर्वांचे ॲन्सर आपण या वन शॉट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आणि मी आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. मी एकदम सोप्या पद्धतीने समजवलेले ट्रिक्ससुद्धा दिलेले आहेत. आणि जर या आधीचे तुम्ही कोणतेच व्हिडिओ बघितला नसेल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, सगळे व्हिडिओ बघून घ्या. आणि चॅनलला तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, अशाच व्हिडिओमध्ये. सो तोपर्यंत टेक केअर, बाय अँड ऑलवेज बी पॉझिटिव्ह. and wish you all the best for board examination 2021. So bye bye, have a nice day.